श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वामींच्या कृपेने आज मी तुमच्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत घेऊन आली आहे। खरं तर स्वामींचे चरित्र वाचणं किंवा ऐकणं हा एक अतिशय सुखद अनुभव असतो। आजच्या या धावपळीच्या आयुष्यात मनाला शांती मिळावी आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावेत, हाच या व्हिडिओमागचा माझा छोटासा प्रयत्न आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे। हे सारामृत ऐकताना ते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण कसं आहे ना, स्वामींच्या लीला आणि त्यांचा उपदेश जेव्हा आपण पूर्णपणे ऐकतो तेव्हाच त्यामागचा खरा अर्थ आणि त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं। अर्धवट माहितीपेक्षा पूर्ण श्रवण केलं की मनाला मिळणारा आनंद आणि पुण्य काही वेगळंच असतं। चला तर मग स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन या प्रवासाला सुरुवात करूया। श्रीशाय नमहा। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामीचरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपय। हावेरी नामक ग्राम्य यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नाम्य द्विजकोणी राहत होते आनंद्य। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले। सद्गुरुसेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची। लटिका उभा संसार यामाजी नाही असार, परलोकीय दारापुत्र कोणी नये कामात्य। एकलोकीय जय जय कराव्य, परलोकीय त्याचे फळ भोगाव्य। दुष्कमाने दुःख भोगाव्य, सत्कर्मे सौख्य पाविजे। बाळाप्पाचे मनांत यापरी विचार येत, सदा उद्वेग चित्त व्यवहार्य सौख्य वाटेना। जरी संसार्य वर्तती तरी मनी नाही अशांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल। हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान, तयांप्रती सस्वप्न 3 रात्रिया एक पडे। पंचपक्वान्य सुवर्ण ताट्य भरुनी आपणा पुढे येती, पाहुनिया ऐशा गोष्टी उल्हासल्या मानस। तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेकशस्त्रेय तोडावा। सोलापुरीय काम आम्हांसी ऐसे सांगुनी सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिलेय। मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार वर्णन केव्य अल्पमती। स्वामीचरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा, आठवली तै वर्णिता सर्व दोष हरतील। महायात्रा संकल्पेन करून जन निघती घराहून, परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिता ती। महायात्रा स्वामीचरित्र पंथक्रमिता मिकिंकर, मार्गी लागल्या अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान। तयांचे घेऊनी दर्शन पुढे कराव्या मार्गक्रमण, श्रोत्य होऊनी सावधान श्रवणीय सादर असाव्य। मुरगोडीय मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वरभक्त तैसाची। जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर। श्रीगणेशाय नमः। अलिप्तपणे संसार करोनी काळक्रमिताती, परितया नाह्य संतती म्हणूनिया उद्वेगचित्य। मग शिवाराधना करीती कामना चित्तीय धरुनी, 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन। सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी, तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन। मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा, 19 वरासी आनंदले मानस्य। वार्ता सांगता कांतेसी तेही चित्तीय तोषली, तेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन। जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला, अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छामात्र्य घडी मोडी। तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत, नवमास भरता पूर्ण कांता प्रस्वली पुत्ररत्न। मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून। शुक्लपक्षी शशी समान बाळ वाढू लागले, प्रत्यक्ष शंकर अवतरला करून लागला बाललीला। पाहुनी जननी जनकांना कौतुक अत्यंत वाटसे, पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्रीय झाले निपुण। निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले, एकदा यजमानाचे घर्य व्रत होते गजगौरी। चिदंबर तया अवसर्य पूजेलागिया आणले, मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान। यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता। चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान, बाळपणिया एसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती। हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली, ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर। प्रत्यक्षच एका शंकर जगदुद्धारार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपण्य यज्ञ केला दीक्षितांनी। सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले,
तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितातय समजले. जलय भरले होते घट तयांसी लाविता अमृतहस्त. तय घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहज्य दर्शनातय पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरत. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले घावून. म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतांत जन्मवरी. एके समये अक्कलकोट्य दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यातय जाणतो. यज्ञसमारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हांकडे तय होती. लीलाविग्रही श्रीस्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडीय बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटीय स्वामी समर्थ. भागचन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृतासमान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्रचिता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्याय कथन बाळाप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटीय प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हांवरी करोते. मागण्या हेची स्वामीप्रती दृढ इच्छा माझे चित्त्य. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभ भवतु. श्रीरस्तु. तर मंडळी, कसं वाटलं आजचं हे सारामृत? स्वामी समर्थांच्या या कथांमध्ये इतकी शक्ती आहे की त्या फक्त ऐकल्याने सुद्धा आपली नकारात्मकता दूर होते आणि कामात एक वेगळाच उत्साह येतो. मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हालाही तो मनापासून आवडला असेल. जर तुम्हाला हा अनुभव मनाला स्पर्श करून गेला असेल तर आपल्या मित्रपरिवारालाही यात सहभागी करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा. स्वामींच्या नामाचा गजर असाच चालू राहू दे. अशाच पुढच्या अध्यायांसाठी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.